Hi viewers, welcome to my channel. So in this video we will discuss about the Python variable and this is the fourth video of Python series. Okay. So friends, subscribe my channel and like my video. Okay. आता Python चे जे व्हेरिएबल आहे, Python मध्ये व्हेरिएबल काय असतात ते बघण्याआधी आपण सिंपल जे व्हेरिएबल आहे, सिंपल व्हेरिएबलचा मीनिंग काय आहे आणि व्हेरिएबल काय आहे ते आपण पहिले बघून घेऊ. ठीक आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? सिंपल तुम्ही स्कूलिंग टाइम मध्ये व्हेरिएबल यूज केलेले असतील, सगळ्यांनीच यूज केलेले असतील. मी असं का म्हणतोय? फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेस तुम्ही स्कूलिंग टाइम मध्ये x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 10 असं म्हणायचे आणि त्याच्यानंतर एक एक्सप्रेशन लिहायचे आणि त्याच्यात ह्या व्हॅल्यू फिट करून टाकायचे. कसं? एक एक्सप्रेशन लिहिलं x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y चा स्क्वेअर. ह्या एक्सप्रेशन मध्ये तुम्ही इझिली जर तुम्हाला व्हॅल्यू तुम्ही जर ह्या व्हॅल्यू नोट डाऊन केल्या असतील x आणि y च्या, तर इझिली याच्यात यूज करू शकतात. ठीक आहे. तुम्ही x कडे जाऊन x च्या जागेवर 5 टाकू शकतात, y कडे जाऊन y जिथं जिथं y आहे तिथं तिथं 10 ला तुम्ही पुट करू शकता. ठीक आहे. सिंपल आहे. मग याचा अर्थ काय? आता व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल एक असं नाव आहे की ज्याला एक व्हॅल्यू आपण असाइन केली. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला विचारलं की x ची किंमत काय आहे, तर तुम्ही सिंपल x कडे बघणार आणि सांगणार मला x ची व्हॅल्यू 5 आहे. सिंपल x ला आपण 5 व्हॅल्यू असाइन केलेली. मी तसंच विचारलं y ची व्हॅल्यू काय आहे, y ला तुम्ही 10 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. x आणि y हे फक्त नावं आहेत. ठीक आहे. जसं तुम्ही फॉर्म्युला लिहितात x प्लस वाय, तुम्हाला सिम्पली कळेल की x च्या जागेवर 5 टाकायचं आणि y च्या जागेवर 10 टाकायचं आहे. हे सिम्पली नाव आहेत की ते एखाद्या व्हॅल्यूला तुम्ही तिथं असाइन करू शकता. ठीक आहे. व्हेरिएबलला असंही म्हटलं जातं की व्हेरिएबल एक कंटेनर आहे ज्याच्यात तुम्ही काही व्हॅल्यू स्टोअर करतात. ठीक आहे. हे सी सारख्या लँग्वेजेस मध्ये हा कॉन्सेप्ट एकदम फिट बसतो, कारण त्या ठिकाणी तुम्ही लिहितात इंट x, त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार x इज इक्वल टू 5. याचा अर्थ इंट x नावाचा एक ब्लॉक इंटरनली तुम्ही क्रिएट केला आणि त्याच्यात तुम्ही नंतर 5 टाकून दिला. ठीक आहे. त्याच्यामुळे x ला ऍज अ कंटेनर पण म्हणतात. बट पायथन मध्ये लिटल बिट कॉन्सेप्ट वेगळा आहे. तो कसा? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक्सप्लेन करण्याआधी डेफिनेशन आपण रीड करू. ठीक आहे. या ठिकाणी काय म्हणतोय तो? अ व्हेरिएबल. काय म्हणतोय तो या ठिकाणी? A variable in a Python is a simply name that refers to values stored in a memory. ठीक आहे. मेमरी मध्ये ज्या व्हॅल्यू स्टोअर असतात ब्लॉक मध्ये, त्यांना सिंपल रेफर करणारं जे नाव असतं त्याला पायथॉन मध्ये व्हेरिएबल म्हणतात. ते कसं? फॉर एक्झाम्पल, तुम्ही x इज इक्वल टू 5 लिहिला. ठीक आहे. पायथॉनची गोष्ट करतोय आपण. तर पायथॉन मध्ये इंटरनली काय होतं? इंटरनली फॉर एक्झाम्पल मेमरी मध्ये रॅन्डमली कुठेतरी एक ब्लॉक क्रिएट होतो आणि ह्या ब्लॉक मध्ये 5 स्टोअर होतो. ठीक आहे. आणि हा ब्लॉक इंट टाइपचा बनतो. हा ब्लॉक त्याचा कसं काय बनला तुम्ही म्हणणार? तर मी या ठिकाणी तर डिक्लेअर पण केलं नाही. पायथॉन मध्ये तुम्हाला जे टाइप असतात मेमरीचे ते डिक्लेअर करण्याची गरज नाही. जसं सी मध्ये तुम्ही म्हणतात इंट एक्स, एक्स हा इंट टाइपचा ब्लॉक असेल. या ठिकाणी तसं नाही. या ठिकाणी स्टॅटिक मेमरी नाही. या ठिकाणी मेमरी अलोकेशन डायनॅमिक पद्धतीने होता. डायनॅमिक पद्धतीने म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्स इज इक्वल टू 5 लिहितात, असं लिहितात सॉफ्टवेअर डिटेक्ट करतो या 5 नावाच्या डेटाला पाहिलं जातं आणि सॉफ्टवेअर इंटरनली डिटेक्ट करून घेतो की हा 5 इंट टाइपचा नंबर आहे. सगळ्यांना दिसतं इंट टाइपचा नंबर आहे. तसंच पायथॉन पण याला डिटेक्ट करेल आणि इंटरनली कुठेही एक रॅन्डमली लोकेशन चॉईस करेल. त्या लोकेशनला एक ब्लॉक क्रिएट करेल आणि तो इंट टाइपचा असेल. तो इंटरनली हे सगळे कामं होतात. या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफाय करण्याची गरज नाही. स्वतःहून तुम्हाला राईट करण्याची गरज नाही की 5 ला ह्या टाइपचा द्या, त्या टाइपचा द्या. या ठिकाणी अशी कुठलीही भानगड नाहीये. आणि सिम्पली ह्या ब्लॉकला रेफर करणारं नाव, आता तुम्ही जर x इज इक्वल टू 5 लिहिलं, याचा अर्थ इंटरनली असं होतंय हा x नावाचं जे नाव आहे ते पॉइंट करतंय. त्याचाच अर्थ हे बघा, सिम्पली अ नेम दॅट्स रेफर टू व्हॅल्यू स्टोअर इन अ मेमरी. जी मेमरी मध्ये व्हॅल्यू स्टोअर आहे, सिम्पली त्याला रेफर करणारं जे नाव आहे त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. जर तुम्ही लिहिलं y इज इक्वल टू 5.2, तर या ठिकाणी काय होईल? या ठिकाणी हा डिटेक्ट करेल ह्या डेटाचा टाइप. आता जे डेसिमल वाल्या ज्या नंबर्स असतात, फॉर एक्झाम्पल हे जे पॉइंट वाले नंबर असतात ना, सिंपल भाषेत 20, यांना आपण फ्लोट टाइप म्हणतो. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला पण दिसतोय की हा फ्लोट टाइप आहे, ज्याच्या डेसिमल आला, पॉइंट आला, तो नंबर फ्लोट टाइपचा. सिंपल समजायचं आहे तुम्हाला. मग इंटरनली काय होईल? इंटरनली कुठेही रॅम मध्ये एक मेमरी अलोकेशन होईल, कुठेही रॅन्डमली होईल. इथं कुठे याचा एक स्पेसिफिक ऍड्रेस पण असतो. मी तुम्हाला ऍक्च्युअल करून दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. या ठिकाणी एक ब्लॉक क्रिएट झाला. आता हा ब्लॉक क्रिएट होईल फ्लोट टाइपचा आणि त्याच्यामध्ये 5
स्टोर होईल आणि या ब्लॉकला कोण पॉइंट करेल, हा वाय या ब्लॉकला पॉइंट करेल. ठीक आहे, हा याचा रेफरन्स आहे, या ब्लॉकला रेफर करत आहे. दॅट इज याला आपण रेफरन्स व्हेरिएबल पण म्हणतो. ठीक आहे, वायला किंवा एक्सला. तर तुम्हाला सिम्पली समजलं असेल की व्हेरिएबल काय आहे. व्हेरिएबल एक नाव आहे की ज्याला तुम्ही एखादी व्हॅल्यू असाइन करू शकता. जसं आपण कूलिंगचं एक्झाम्पल पाहिलं तसंच कॉन्सेप्ट या ठिकाणी लागतो, बट या ठिकाणी अशा टाईपचा कॉन्सेप्ट लागतो जो मी तुम्हाला दाखवते. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं केलं, फॉर एक्झाम्पल एक डिलाइट नावाचा व्हेरिएबल क्रिएट केला. डिलाइट इज इक्वल टू तुम्ही लिहिलं ही स्ट्रिंग आहे, जे डबल कोट मध्ये लिहितो त्याला आपण स्ट्रिंग म्हणायचं. आता पुरतं एवढं समजा. या ठिकाणी काय होईल, रॅन्डमली कुठेतरी एक ब्लॉक बनेल आणि त्याच्यामध्ये राज स्टोर होऊन जाईल, पण याचा टाईप काय असेल str, आणि त्याला आता सिम्पली कोण पॉइंट करतोय, डिलाइट याला पॉइंट करतोय. ठीक आहे, म्हणजे हा जो डिलाइट आहे हा व्हेरिएबल, कारण हा रेफर करतोय व्हॅल्यूला. कुठल्या व्हॅल्यूला, जी व्हॅल्यू मेमरी मध्ये स्टोर आहे. कुठली व्हॅल्यू, राजला कोण रेफर करतंय, डिलाइट. ओके, आणि त्याला आपण रेफरन्स व्हेरिएबल म्हणतो. सी ची कहाणी वेगळी असते. सी ची कहाणी कशी असते तुम्हाला पण माहिती, एक्स नावाचा असेल आणि त्याच्यात 10 एनिथिंग तुम्ही जे स्टोर करतात ते स्टोर होऊ शकतं. ठीक आहे, सिंपल. तुम्हाला आता व्हेरिएबल काय असतं ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आपण जाऊयात नेक्स्ट स्लाइडकडे आणि नेक्स्ट स्लाइडवर काय आहे आपण बघूयात. ठीक आहे, आता तुम्हाला मी समजवलं व्हेरिएबल, बट ते व्हेरिएबल लिहिण्यासाठी काहीतरी रूल्स आहेत, ते पण तुम्हाला फॉलो करावे लागतील. ते रूल्स काय आहेत ते आपण बघूयात. आता रूल्स काय आहेत, स्पेसिफिक रूल आहे, तेवढे अवघड नाहीत. पहिला, अ व्हेरिएबल नेम्स मस्ट स्टार्ट विथ लेटर्स और अंडरस्कोर. ठीक आहे, जे व्हेरिएबल नेम आहे ते ए टू झी, कॅपिटल ए टू झी एनी लेटरने स्टार्ट होऊ शकतं किंवा स्मॉल ए टू झी ने स्टार्ट होऊ शकतं किंवा अंडरस्कोरने स्टार्ट होऊ शकतं. बट तुम्ही म्हटले मला असं व्हेरिएबल नेम लिहायचं आहे हॅज एक्स, तर हे इनव्हॅलिड आहे. व्हेरिएबल नेम हे असं व्हॅलिड आहे ए एक्स, कारण ए टू झी पैकीच ए आहे. त्याच्यानंतर वाय एक्स हे व्हॅलिड आहे बिकॉज लेटरने स्टार्ट होत आहे. त्याच्यानंतर अंडरस्कोर ए एक्स हे व्हॅलिड आहे बिकॉज अंडरस्कोरने स्टार्ट होत आहे, बट हे इनव्हॅलिड आहे बिकॉज हॅज या कॅरेक्टरने, स्पेशल कॅरेक्टरने स्टार्ट होत आहे. ठीक आहे, याच्यानंतर इट्स कॅनॉट स्टार्ट विथ अ नंबर. तुम्ही जर असं लिहिलं 2x, तर हे इनव्हॅलिड व्हेरिएबल नेम आहे, कारण हे डिजिटने स्टार्ट होत आहे आणि सिंपल म्हणते इट कॅनॉट स्टार्ट विथ द डिजिट्स. ओके, सिंपल तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर इट कॅन कंटेन लेटर्स, डिजिट्स अँड अंडरस्कोर. व्हेरिएबल नेम मध्ये फक्त तुम्ही लेटर्स, डिजिट अँड अंडरस्कोरच कंटेन करू शकतात. फॉर एक्झाम्पल x2, याच्यात 2 कंटेन आहे. 2 मागे आला तर चालतो, बट 2 फक्त पुढे यायला नको स्टार्टिंगला, एवढंच लक्षात घ्यायचं आहे. हे व्हॅलिड व्हेरिएबल नेम आहे कारण 2 कंटेन करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स वाय अंडरस्कोर कंटेन करतोय, व्हॅलिड व्हेरिएबल नेम आहे. बट तुम्ही असं लिहिलं एक्स हॅज वाय, तर हे इनव्हॅलिड आहे, याच्यात हॅज कंटेन करतोय. ठीक आहे, हा पॉइंट क्लिअर झाला असेल. काही एक्झाम्पल आहेत. स्टुडंट नेम हे व्हॅलिड व्हेरिएबल नेम आहे. त्याच्यानंतर याला स्टुडंट नेम हे व्हॅलिड व्हेरिएबल नेम दिलं, बट तुम्ही जर का असं लिहिलं स्टुडंट नेम, याच्यामध्ये स्पेस कंटेन करून टाकला तर हे इनव्हॅलिड नेम असेल. ठीक आहे, याच्यात स्पेस कंटेन करायचा नाही. तुम्ही असं लिहू शकतात, बट त्याच्यात स्पेस कंटेन करू शकत नाही. हे इनव्हॅलिड आहे आणि हे व्हॅलिड आहे. त्यानंतर हे पण व्हॅलिड आहे बिकॉज अंडरस्कोरने स्टार्ट होत आहे. त्याच्यानंतर वन व्हॅल्यू हे जे व्हेरिएबल नेम आहे इनव्हॅलिड आहे बिकॉज डिजिटने याची स्टार्टिंग होते. ठीक आहे, त्याच्यानंतर केस सेन्सिटिव्हिटी. व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. पायथॉन मध्ये व्हेरिएबल नेम हे केस सेन्सिटिव्ह आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक व्हेरिएबल लिहिला नेम नावाचा आणि त्याच्यात स्टोर केला एक्स. ठीक आहे, आणि दुसरा व्हेरिएबल लिहितात तुम्ही असा पूर्ण स्मॉल लेटर्स मध्ये नेम नावाचा आणि त्याच्यात वाय स्टोर करतात, तर हा नेम व्हेरिएबल आणि हा नेम व्हेरिएबल जरी याचे लेटर्स सेम असतील तरी पूर्ण पहिला जो नेम आहे पूर्ण कॅपिटल लेटर मध्ये आहे आणि दुसरा पूर्ण स्मॉल लेटर मध्ये आहे, म्हणजे हे दोघी डिफरंट व्हेरिएबल मानले जातील. पायथन या दोघी व्हेरिएबल नेमला डिफरंट व्हेरिएबल कन्सिडर करेल, सेम करणार नाही. दॅट इज केस सेन्सिटिव्हिटी. आणि सेकंड पॉइंट आहे, ठीक आहे, सॉरी, हा थर्ड पॉइंट आहे. या ठिकाणी डबल नंबरिंग झालेली आहे पीपीटी मध्ये, सॉरी. ठीक आहे, नो रिझर्व कीवर्ड हा फोर्थ असेल. ओके, नो रिझर्व कीवर्ड याचा अर्थ पायथॉनचे जे कीवर्ड आहेत, वाईल असेल, क्लास असेल किंवा इफ नावाचा कीवर्ड असेल, असे जे कीवर्ड आहेत तुम्ही ऍज अ व्हेरिएबल नेम लिहू शकत नाही, राईट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहिलं इफ इज इक्वल टू 5, तर हे व्हेरिएबल नेम इनव्हॅलिड आहे बिकॉज इफ हा कीवर्ड आहे.
काही रिझर्व्ड वर्ड असतात पायथॉन मध्ये, त्यांना आपण कीवर्ड म्हणतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर हा फोर्थ पॉइंट आहे. ठीक आहे, इथं 3 दिलाय बट हे चुकून झालंय. हा जो फोर्थ पॉइंट आहे तो आहे डायनॅमिक टायपिंग. ठीक आहे, पहिले रीड करून बघू आपण. ठीक आहे, यू डोंट नीड टू डिक्लेअर द टाईप ऑफ द व्हेरिएबल. जसं तुम्ही सी मध्ये करतात ना, इंट एक्स आणि नंतर एक्स इज इक्वल टू 5, आधी तुम्ही डिक्लेअर करतात टाईप. एक्स हा इंट टाईपचा बॉक्स असेल आणि मी एक्स मध्ये 5 ठेवेल. या ठिकाणी असं नाहीये. ठीक आहे, तो असतो डायनॅमिक टाईप. म्हणजे द टाईप इज अ डिसाइड ऑटोमॅटिकली बेस्ड ऑन द व्हॅल्यू असाइन. ज्यावेळेस मी सांगितलं ना y इज इक्वल टू, ज्यावेळेस तुम्ही 10.2 लिहिणार, ही व्हॅल्यू ज्यावेळेस असाइन होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली डिटेक्ट करून घेईल सॉफ्टवेअर की हा कुठल्या टाईप मध्ये याला ठेवायचा आहे 10.2 ला, आणि तो काय डिटेक्ट करेल, याला कुठल्या टाईप मध्ये ठेवायचं आहे, फ्लोट टाईप मध्ये. आणि इंटरनली तुम्हाला मी शिकवलं की इंटरनली एक ब्लॉक क्रिएट होईल, त्याच्यामध्ये 10.2 असेल आणि त्याला हा पॉइंट करेल कोण, वाय नावाचा व्हेरिएबल. ठीक आहे, तेच म्हणते द टाईप इज डिसाइड ऑटोमॅटिकली बेस्ड ऑन द व्हॅल्यू असाइन. तुम्ही जर वाय इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल कुठे लिहू, इकडे लिहितो, वाय इज इक्वल टू जर तुम्ही राज लिहिलं तर सिम्पली तो ऑटोमॅटिकली डिसाइड करून घेतो रन टाइमला की राज ही एक स्ट्रिंग आहे आणि याचा टाईप स्ट्रिंग असेल. हे ऑटोमॅटिकली डिसाइड होतं पायथॉन मध्ये. तर डिक्लेअर करण्याची गरज नाही, कॅर इंट वगैरे ही भानगड या ठिकाणी नाही. दॅट इज सिम्पल. हा व्हिडिओ होता आपला पायथॉन व्हेरिएबलवर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून पायथॉन आपण एक्सप्लोर करू. तर फ्रेंड्स, व्हिडिओला लाईक करा अँड देन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.